तर आपण ही कोल्हापूरमधली दृश्य पाहतोय। कोल्हापूरमध्ये संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन केलं जात होतं आणि सध्या पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांची धरपकड केलेली आहे। इथेही आपण दृश्य पाहतोय, तणाव निर्माण झालेला आहे आणि या आंदोलनकर्त्यांना आवरण्यासाठी पोलिसांनी आता या आंदोलनकर्त्यांची धरपकड सुरू केलेली आहे। कोल्हापुरातल्या बिंदू चौकामध्ये आमदार संजय गायकवाड आणि गृहमंत्री यांच्या विरोधात हे आंदोलन केलं जाणार होतं। पुरोगामी संघटनांच्या वतीनं हे आंदोलन केलं जाणार आहे। या आंदोलनामध्ये खरं तर पुतळा जाळला जाणार होता, मात्र पोलिसांनी बंदोबस्त लावलेला होता आणि या आंदोलनकर्त्यांची धरपकड केलेली आहे। प्रताप नाईक आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रताप, काय नेमकं घडलेलं आहे? आंदोलन केलं जाणार होतं, सध्या आपल्याला पाहायला मिळतं की पोलिसांनी धरपकड सुरू केली आहे। आंदोलन केलं जाणार, आपण हे दृश्य बघू शकतो की पोलिसांनी आंदोलकांची धक्काबुक्की जोरदार सुरू आहे। दृश्य आपण बिंदू चौकातून बघू शकतो। एकूणच आमचे आमदार संजय गायकवाड आपण पाहतो की त्यांनी जे आक्षेपार्ह विधानं केलेली आहेत त्यानुसार आपण पाहतो की या ठिकाणी आंदोलन केलं जातं। एकूणच आपण पाहतो की संतापजनक अशा प्रतिक्रिया आहेत। गृहमंत्र्यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न जो आहे तो या ठिकाणी करण्यात आला आणि त्यातला घेऊन आपण पाहतो की पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता। एकूणच आपण पाहतो की भूमिका एकच आहे की गृहमंत्र्यांचा पुतळा कोणत्याही परिस्थितीत जाळू नये अशा प्रकारची भूमिका पोलिसांची होती आणि त्यालाच घेऊन आपण पाहतो की सध्या या ठिकाणी आंदोलक आक्रमक झालेले आहेत, पण पोलिसांनी देखील या ठिकाणी आपण पाहतो की मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावून 2 पुतळे या ठिकाणी त्यांनी ताब्यात घेतलेले आहेत आणि दृश्य आपण बघू शकतो की आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण पाहतो की झडप झालेली आहे, एकमेकांना धक्काबुक्की झालेली आहे। प्रशांत आंबे आपल्यासोबतच आपण त्याच्याशी बोलूयात। मला सांगा की नेमकं काय घडलं, प्रयत्न केला, काय सांगा गेला, काय सांगा? पोलिसांना मुख्यमंत्री पुतळ्यापेक्षा म्हणजे माणसांपेक्षा पुतळ्याची जास्त काळजी आहे। आता तुम्ही बघू शकताय माणसांची डोकी त्या बुरुजावर फुटली असती, अशा पद्धतीनं ढकलाढकल करणं काय एवढं काय फरक पडला असता जर पुतळा जळला असता तर। या गोष्टीचा मी निषेध करतो। आपण पाहतो की निषेध केलेला आहे। यानंतर दुसरे आंदोलक बोलतात त्यांच्याशी आंदोलन हाणून पाडलेलं नाही। हे आज स्पष्ट झालेलं आहे की आमदार संजय गायकवाडला पाठीशी घालण्यासाठी हे पहा आज प्रशांत इकडे हे पहा, आपण सर्व गेले 4 दिवस महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे पाहतात, महाराष्ट्र जनता पाहते। एका 30 वर्षाच्या निष्पाप युवकावरती त्याला धमक्या देणारे संजय गायकवाड, छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणारे संजय गायकवाड, गोविंद पानसरे यांचा अपमान करणारे आणि शिवाजी कोण होता या चांगल्या पुस्तकाची बदनामी करणारे संजय गायकवाड यांच्यावरती गेले 4 दिवस झालं पोलीस जे आहेत हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेच्या दबावापोटी कॉग्निजेबल गुन्हा दाखल करत नाहीत। म्हणून आम्ही परवा दिवशी एसपीने निवेदन दिलं, त्यांना 24 तासाची मुदत दिली की तुम्ही कॉग्निजेबल ऑफेन्स करा। जर फेसबुकवरती छोटीशी पोस्ट टाकून मोदींच्या बद्दल टाकली, फडणवीस बद्दल टाकली तर लहान मुलींना देखील इथं अटक होते, कार्यकर्त्यांना अटक होते। तर अशा वेळी 6 मिनिटं तब्बल 38 शिव्या देणारा हा संजय गायकवाड कोण लागून गेला आहे हे सरळ सरळ दिसतंय की तू मारल्यासारखं कर आणि मी रडल्यासारखं करतो। एकानं म्हणायचं चुकीचं आहे फडणवीसने आणि एकनाथ शिंदेनी, आणि संजय गायकवाड त्याच्या कार्यकर्त्यांनी चालू ठेवायचा दुग्धाभिषेक करायचा। अरे दुग्धाभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा करतात। संजय गायकवाड हा नालायक, हा गुंड, ओळून टाकलेला अशा पद्धतीचा हा किडा, याला तुम्ही दुग्धाभिषेक घालतायत आणि याच्याबद्दल कुणाच्या वतीने करतात? ते शिवसेनेच्या वतीने करतात आणि याला आम्ही विरोध करण्यासाठी आणि गुन्हा दाखल करण्यासाठी आज देवेंद्र फडणवीस हे पोलिसांच्या दबाव आणतात, म्हणून त्यांचा आम्ही आज या ठिकाणी पुतळा दहन करायचं हे लोकशाही मार्गाने दिला अधिकार आहे, हे आम्ही आज बजावत होतो। पण काल रात्रीपासून, काल दुपारपासून पोलिसांचे दबाव सुरू आहेत। पोलीस आम्हाला सांगतात आमच्या नोकऱ्यांचा प्रश्न आहे। पोलिसांना आम्हाला हे विचारायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा या महाराष्ट्रात अपमान झालेला चालतो का? आया बहिणींचा नारी शक्ती वंदन बिल आणतायत, आया बहिणींचा अपमान झालेला चालतो, फक्त देवाभाऊचा आणि एकनाथ शिंदेचा अपमान झालेला चालत नाहीये। पोलिसांची खरी जबाबदारी, पोलिस आमचे करदाते, आमच्या पैशातून पोलिसांचा पगार भागतोय।
पोलीस हे आमचे नोकर आहेत, देवेंद्र फडणवीस नाही आहेत. आणि कार्यकर्ते ज्या तुम्ही बघता सगळे तरुण कार्यकर्ते आहेत, महिला आहेत, हे आज पुतळा जाण्याचा प्रयत्न करत असताना कशा रीतीने या ठिकाणी बळजबरी करतायत आणि पुतळा काढून ह्याचा प्रयत्न सुरू आहे. अजून देखील आम्हाला म्हणायचं आहे की देवाभाऊलाच फक्त मान सन्मान आहे का? शिवाजी महाराजांना मान सन्मान नाही आहे का? अजून देखील वेळ गेलेली नाही आहे. आम्ही उद्या बुलढाण्यामध्ये हजारोंच्या संख्येनं संजय गायकवाडला विचारण्यासाठी त्याच्या घरामध्ये तो म्हणतो घर में घुस के मारेंगे. खऱ्या अर्थाने आम्ही शिकवणार आहे घर में घुस के कसे मारतात. हे पुस्तक घेऊन शिवाजी कोणाला जाणार आहे आणि त्याला विचारणार आहे. देवेंद्र फडणवीस रोक सको तो रोक लो. देवेंद्र फडणवीसला आव्हान देतो आम्ही की तुम्ही आम्हाला अडवून दाखवाच. यावेळी गोविंद पानसरे आणि शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या सच्च्या कार्यकर्त्याशी तुम्ही पंगा घेतलेला आहे. आपण पाहिले की कशा प्रकारे आक्रमक भूमिका आहे. भूमिका एकच आहे की अशा पद्धतीनं तुम्ही आम्हाला अटक करू शकत नाही, लोकशाही पद्धतीनं आम्ही येऊ शकतो. एकूणच आपण पाहतो की पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलेलं आहे. त्याची ही दृश्य आपण बघू शकतो. अनेक आंदोलन हातामध्ये शिवाजी कोण होता हे पुस्तक घेऊन आलेले होते. आपण पाहतो की एक कार्यकर्ता आलेला होता. त्याने या ठिकाणी आपण पाहतो की तू पुतळा आणलास, नेमकं काय घडलं? आम्ही अगोदरच जाहीर केलं होतं की पुतळ्याचं दहन करणार. ते पोलिसांनी कडक बंदोबस्त केला. आम्ही त्यात नाही पुतळा घेऊन आलो. जसा पुतळा घेऊन आलो तसं हे महाराष्ट्र सरकारने फडणवीस जे पोलीस लावलेले आहेत ते पोलीस आमच्यावर धावून आले. आमच्यातल्या कार्यकर्त्यांना मारहाण पण केली. तरी पण आम्ही पुतळा आणला आणि इथून पुढे आमचा संघर्ष असाच चालू राहणार. जोपर्यंत प्रशांत आंबीवर झालेला अन्यायाचा बदला घेत नाही तोपर्यंत हा संघर्ष आमचा चालू राहणार. हो, पोलिसांनी दडपशाही केली. हा महाराष्ट्र सरकारनं पोलिसांना पुढे करून आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, पण हा आवाज दाबणार नाही. आवाज दाबला जाणार नाही अशा प्रकारची भूमिका आपण जर पाहिलं तर बिंदू चौकामध्ये मोठ्या संख्येनं अक्षरशः पोलिसांचा वेढा होता आणि कोणत्याही परिस्थितीत गृहमंत्र्यांचा पुतळा या ठिकाणी जाळू द्यायचा नव्हता अशा प्रकारचा चंग बांधून या ठिकाणी पोलीस आले होते. आणि त्यामध्ये आपण पाहतोय की या ठिकाणी पुतळा आणत असताना मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली आणि त्याच्यानंतर आपण पाहतो की काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. पण एकूणच आपण पाहतो की आमदार संजय गायकवाड याच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता, तो पण गुन्हा दाखल झालेला नाही आहे. त्यामुळेच आपण पाहतो की पुरोगामी संघटनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.